ट्रेन सुटता सुटता वाचलो. मित्रांनो, कसे आहात? पहाटे 5ला फोन आला. 10 मिनिटात तयारी केली. दिवस अजून उजेडाचा होता. गाडी काढली व रुपेशभाऊला घेतले आणि मित्राच्या घराकडे निघालो. ते तयारच होते. पटकन गाडीत बसले. ट्रेनचा टाईम 6चा होता. पण भाऊ फोन 5ला केला. त्यात 15 मिनिटं तयारीत गेले. उरले हातात 45 मिनिटं. त्यात ट्रेनचा विषय गंभीर. टाईमवर पोहोचणे होते. भाऊ मग भगव आता गाडी. मग काय, गाडी रॉकेट सारखी नाही, पण नियम पाळत भरधाव निघाली. निघालो रोडवर. थोडा अंधारच होता. ट्रॅफिक तशी काहीच नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी हिरवाई आणि शांत वातावरण मनाला खूपच आनंद देत होते. प्रवास करताना वाटेतली छोटी छोटी गाव, सुंदर रस्ते आणि निसर्गाचा नजारा कॅमेऱ्यात कैद केला. अशा क्षणामुळे प्रत्येक ट्रिप खास बनते. पण इकडे रोडनी भाऊचा एकच प्रश्न, अजून किती वेळात पोहोचू आपण? मी म्हटलं, टेन्शन घेऊ नको. ट्रेन गेली तरी गाडी जाताना खालीच आहे. मी तुला बसवून गावाला नेतो. अजून भाऊचं टेन्शन हाय. असे झाले की भाऊने ट्रेनचे लोकेशन बघितले तेव्हा लेट दाखवत होती. अचानक मग काही वेळातच ट्रेनचा टाइम वेळेवर दाखवायला लागली. असं कधी झालंय का तुमच्यावर? कमेंटमध्ये सांगा. सकाळचा थंडगार वारा, रिकामे रस्ते आणि वेळेची धावपळ या सगळ्यामुळे प्रवासाची मजाच काही वेगळी वाटत होती. आता फक्त स्टेशन गाठायचं आणि भावाला वेळेत स्टेशनवर पोहोचवायचं, एवढंच मिशन बाकी होतं. त्याच टेन्शनमध्ये भाऊले पोहोचवलो चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर. करेक्ट टाइम पे स्टेशन पर हाजीर. भाऊने आमचे धन्यवाद मानले व आम्ही निघालो मग आमच्या गावच्या परतीला. जाताना आपला झाला होता नाश्ता टाइम. मग गेलो थेट प्रसिद्ध नाश्ता सेंटरकडे. ते पण आज बंद भेटले. तर वापस आलो व समोर पाहत पाहत निघालो. त्यात रुपेश भाऊची फरमाईश. म्हणाले, आपल्याला फक्त कांदा पोहेच पाहिजे. भेटले मग भाऊजी आवडते कांदा पोहे, चना रस्सा मार्के, ते पण पडोली चौक मध्ये. मग मी पण चना रस्सावर ताव मारला. 2 वेळा चना रस्सा टाकून मागितला. पोह्यापेक्षा चना रस्साच जास्त खाल्ला की काय मी आज. अशीच आमच्या रोजच्या आयुष्यातली छोटी छोटी मजा पाहायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया.